काँग्रेस कमिटीचे आज रत्नागिरी जिल्ह्याचं आंदोलन करणार. या आंदोलनासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी मनीष राऊत साहेब या ठिकाणी आमच्याकडे त्यांनी आम्हाला सर्वांना एकत्र केलेले आणि आजचं निवेदन हा आरोप कशाला या सरकारने आम्हाला शब्द रत्नागिरी जिल्ह्यात दिला होता की आज मजुरांचे प्रश्न सोडून देऊ, आज शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, आरोग्यामध्ये आम्हाला चांगले डॉक्टर आणू, यांना सुविधा देऊ आणि हा जो रस्ता हवी रस्ता आहे हा खोदून ठेवलेला आहे. याचा या कोकणामध्ये कोणाचाच नाही. आज तटकरे साहेब एवढा मोठा असून त्याच्यासाठी त्या विभागामध्ये तिकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत. हा रस्ता बाकीच्या ठिकाणी बारामती पासून आज या ठिकाणी रस्ते सगळे झालेले आहेत. जे कोकणावरती अजिबात लक्ष देत नाही आहेत. कोकणातले पण अधिकारी आहेत आणि भारतीय अधिकारी आहेत, हे अजिबात लक्ष देत नाही. यासाठी आम्ही आज त्यांना निषेध केलेला आहे. मी या सरकारचा निषेध करत आहे या ठिकाणी की महापुरुषांची बदनामी, त्यानंतर महिलांवरील अत्याचार, शिक्षण क्षेत्रामध्ये घातलेला गोंधळ आणि शेतकऱ्यांचे हाल या संदर्भात जर का आपल्याला बोलायचं झालं तर ह्या सरकारने काही एक काम केलेलं नाही. उलट गुन्हेगारांना पाठीशी घातलं जातोय, त्यांना संरक्षण दिलं जातंय आणि त्यामुळे आम्ही ह्या सरकारचा या ठिकाणी निषेध करत आहोत. या सरकारने जिल्ह्यावर जो अन्याय केलेला आहे, आरोग्य खात्यामध्ये मला साहेबांनी सांगितले, शिक्षण खात्यामध्ये मला मच्छीमारांचा प्रश्न असेल, रोजचा प्रश्न असेल, या रत्नागिरी जिल्ह्यावर सगळ्यांनी एवढे मोठे नेते जे होऊन गेले पण कोणी त्यांना मदत न करतात कोणी टाकायचं काम या सरकारने केलेलं आहे, त्याचा निषेध करतो. सर्वप्रथमच महाराष्ट्रभर आज आंदोलन पुकारलंय. आज सगळ्या जिल्ह्यांमध्ये या अशा पद्धतीचं आंदोलन केलं जातंय. या आंदोलनामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचा विषय म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन या सरकारने युती सरकारमध्ये येण्या अगोदर दिलं होतं. परंतु सरकारमध्ये आल्यानंतर, सत्तेमध्ये आल्यानंतर यांना सरकारमध्ये पावर मिळाल्यानंतर त्या आश्वासनांचा विसर पडलाय. यांनी त्या कर्जमाफीसाठी किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी कोणतीही उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुद्धा अद्याप केलेला नाही. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते, तर आजच्या या उपोषणाच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून आपण सरकारला या विषयाकडे त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. याच लोकांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार, परंतु दुप्पट झालं नाही, निम्मापेक्षा खाली आलं असेल. आज जीडीपीची तुम्ही बघाल देशातील अवस्था तर एवढी वाईट आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमार आहेत. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात शेतकरी आहेत तसेच या जिल्ह्यामध्ये किनारपट्टी आहे, किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणात मच्छीमार बांधव राहत असतात. आज मच्छीमारांना देशोधडीला लावण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जाते, परंतु मच्छीमारांना ज्या सुविधा दिल्या पाहिजेत. आज मिरकरवाडा बंदर आहे रत्नागिरी येथे, या मिरकरवाडा बंदरातून किंबहुना देशात सर्वात जास्त परकीय चलन आपल्या देशाला मिळतंय. परंतु विडंबना अशी आहे की त्या मिरकरवाडा बंदरावरती साधं स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध नाही मच्छीमारांना. मच्छीमार बांधवांना, मच्छीमार भगिनींना तिकडे स्वच्छतागृह उपलब्ध नाही. तर सरकारने लवकरात लवकर मिरकरवाडा बंदरावरती स्वच्छ पाण्याची उपलब्धता करावी, स्वच्छतागृह बांधण्यात यावं, ही आमची मागणी आहे. हायवे असेल, गेली 2 दशकं आमचा कोकणचा हायवे बनतोच आहे. सरकार येत आहेत, जात आहेत, मंत्री येत आहेत, बदलत आहेत, परंतु हायवेची परिस्थिती काही बदलत नाहीये. हायवे काही पूर्ण होत नाही. प्रत्येक वर्षी एक नवीन तारीख डिक्लेअर केली जाते आणि असं असताना सुद्धा त्या हायवेचं जे काम केलं जातंय त्याचा जो दर्जा आहे तो निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं असं बोललं जात आहे. तर आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण मागणी केली आहे की या हायवेच्या कामाच्या दर्जाची चौकशी व्हावी. एक समिती गठन केली पाहिजे सरकारने आणि त्याची चौकशी केली पाहिजे की ह्या हायवेचं काम नेमकं कोणत्या दर्जाचं केलं जात आहे. अरे एक पाऊस पडला नाही, कॉन्क्रीटचं काम झालंय, पावसाच्या अगोदरच म्हणजे पाऊस संपण्या अगोदरच खड्डे पडतात. रत्नागिरी शहरामध्ये तीच अवस्था, कॉन्क्रीटचं काम सुरू आहे, पुढे काम करत जातात, पाठी काम केलेल्या रस्त्याला खड्डे पडत आहेत, खडीवर येते. रत्नागिरी जिल्ह्याचं बघाल तर ते व्हेंटिलेटरवर आहे. इमारत वाढत चालली आहे, इमारत मोठमोठी होत चालली आहे, नवीन नवीन इमारती बनत आहेत, नवीन नवीन ऑपरेशन थिएटर बनत आहेत, परंतु त्या ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करायला डॉक्टर नाहीत, भूल तज्ज्ञ नाहीत. ओपीडी असेल, अपघात विभाग असेल, ट्रेनी डॉक्टरचे हवाले केलेले ट्रेनी डॉक्टर बघतायत. हे सरकार रत्नागिरी जिल्ह्यातल्या रुग्णांच्या जीवाशी खेळ करते. हा खेळ थांबवावा. आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीने आमची मागणी आहे की सरकारने रत्नागिरी जिल्ह्याकडे सुद्धा लक्ष द्यावं आणि जनतेच्या या मागण्या मान्य कराव्यात. यामध्ये मुख्य मागणी अशी होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी.
2014, 2019 आणि 2024 या तिन्ही मॅनिफेस्टोमध्ये भाजपाने आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, आम्ही 2 लाख 2.5 लाख आणि आता तर त्यांनी जाहीर करून किती लाखाची पर्यंत करणारे जाहीर केलेलं नाही. हा सगळ्यात मोठा आरोप त्यांच्यावर आहे की हे शासन जाणून बुजून लोकांना फसवून खोटं बोलत आहे, आणखी लोकांची गळचेपी करते, विशेषतः शेतकऱ्यांची गळचेपी करते. गेल्या वर्षी शेतकरी, कोकणातल्या शेतकऱ्याने विशेषतः 3500 रुपये भाताला भाव मागितला होता, परंतु देण्यात आला नाही. तो देण्यात आला 2200 रुपये आणि नंतर 300 रुपये वरती बोनस म्हणून, परंतु तो दिलाय. परंतु आता शेतकऱ्यांना 3500 रुपये भाव पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यातील जवळजवळ 80% शेती ओस पडते. शेती ओस पडल्यामुळे पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला, कारण पाऊस शेत नांगरलं तरच जमिनीत मध्ये पाणी मुरतं आणि त्यामुळे पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. त्याच्यामुळे आमचं असं मत आहे, जे शेतकऱ्यांचं कर्ज आहे मग ते फक्त शेती कर्ज म्हणजे खावटी कर्ज नव्हे, कारण ही जिल्हा मध्यवर्ती जी बँक आहे त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने जे शेती कर्ज म्हणून वाटलं जातं, खावटी कर्ज म्हणून वाटलं जातं, त्या शेती कर्जाच्या खावटी कर्जाची मध्यम मुदतीमध्ये रूपांतर केलंय. आणि जवळजवळ हा काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीने आम्ही आरोप करतो की 450 कोटीचा घोटाळा या जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे. मध्ये MBBS 16 डॉक्टर कमी आहे, बाकीचे तर सोडाच, परंतु कुठल्याही प्रकारचा याच्यावर सुविधा नाही, MRA नाही, काही नाही. आणि त्याच्या संदर्भामध्ये जे MRAचं मशीन आहे, हे सिव्हिल हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये सांगतो, जे मशीन आहे ते खाजगी डॉक्टरांच्या कर्मी त्यांच्याकडनं लाच घेऊन ते बंद केलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला ते मशीन आमच्याकडे नाही म्हणून ते खाजगी डॉक्टरकडे पाठवतात आणि एका पेशंटला 15,000 ते 20,000 रुपये खर्च येतो. आणि आहे सगळी लूट आणि त्याचं कमिशन पुन्हा सिव्हिल डॉक्टरांना जातं. आणि म्हणून माझं असं मत आहे की लूट थांबली पाहिजे. आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आता प्रदेश अध्यक्षाने आणि सांगितल्याप्रमाणे आणि राहुल गांधी सांगितल्याप्रमाणे रस्त्यावर उतरलेलो आहोत. हा लढा कधीही थांबणार नाही. हे सरकार, हे अन्यायी सरकार हटवलं पाहिजे. STच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही परवा काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी केली आहे की जसं रेल्वे पोलीस दल आहे त्याप्रमाणे परिवहन पोलीस दल स्थापन केलं पाहिजे. कारण जे याला पुण्याला जो प्रकार झाला, स्वारगेटमध्ये प्रकार झाला, नाशिकला प्रकार झाला, त्याची जळगावला प्रकार झाला, या संदर्भामध्ये 1 ते 2 पोलीस फक्त स्टँडवर असतात आणि त्याच्यामुळे महिलांची सुरक्षितता नाही. गाडी लागली की सगळी गर्दी तिकडे होते. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये परिवहन पोलीस दल स्थापन केलं पाहिजे. कारण सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न लक्षात घेतला पाहिजे की आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची 80% अर्थव्यवस्था मच्छीमार आणि आंबा काजू व्यापारी यांच्यावर किंवा आंबा काजू शेतकरी यांच्यावर अवलंबून आहे. मच्छीमारांचे खूप प्रश्न आहेत, त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे, त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. पण आमचे जे मेन हे आहेत राजकारणी आहेत की आमचे नाहीत, त्यांचे जे गॉडफादर आहेत ते गॉडफादर काही लक्ष देत नाहीयेत. उलट ते त्यांना धामसाठी देतात आणि सगळं मतांसाठी चाललेलं आहे. मला इथे किती मतं मिळाली की तिथल्या लोकांना त्रास द्यायचा, मला इथे मतं किती मिळाली त्या लोकांना त्रास द्यायचा. पण हे जे आमचे रोजचे प्रश्न आहेत, डे टू डे आहेत, या रस्त्यावरनं आम्ही रोज जातो, धूळ अशी डोळ्यात भरते, ते प्रश्न काही सोडवायला तयार नाहीत आणि लांब जायला नको. हे बघा, आता आपण जिथे उभा आहोत तीच गोष्ट तुम्ही बघा. तर हे प्रश्न सोडवण्यासाठी याच्या पुढे आम्ही आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि आम्ही वेळोवेळी जिथे चुकेल तिथे आम्ही आंदोलन करणार आहोत.